आंदोलकांमध्ये झटापट झालेली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। दगडफेक देखील या परिसरामध्ये झालेली आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहे। संसद भवनाचा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसराच्या रस्त्यावरती देखील या ठिकाणी झटापट झालेली आहे आणि या काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतोय एका बाजूला पूर्णतः या पोलिसांची संपूर्ण टीम तैनात आहे, तर दुसरीकडे हे सर्व आंदोलक आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आज गर्दी वाढलेली आहे, आंदोलकांची संख्या वाढलेली आहे। शनिवार रविवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलकांची गर्दी बघायला मिळते आणि त्यामध्ये या संपूर्ण आंदोलनाला एक हिंसक वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय। जंतर मंतरवरती हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा आहे। सरकारची भूमिका धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भातली आज समजणार आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। गोंधळाची परिस्थिती संपूर्ण या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। काही आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून करण्यात आलेला होता। गेल्या काही वेळापूर्वी देखील आपण जंतर मंतरवरची दृश्य पाहिलेली होती। पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात घेतलं जात होतं आणि आता जर आपण बघितलं तर अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। पुन्हा विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। दगडफेक देखील या ठिकाणी झालेली आहे। कठोर कायदा करणार, कठोर कारवाई केली जाणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती आम्ही ठाम आहोत अशी भूमिका या सर्व विद्यार्थ्यांनी आणि सीजेपीने घेतलेली होती। त्यानंतर जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरूच होतं। आज पुन्हा सीजेपी सोबत चर्चा होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारची भूमिका काय हे देखील आज कळणार आहे। मात्र तत्पूर्वी जंतर मंतरवरती हा गोंधळ झालेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय आज गर्दी जंतर मंतरवर वाढलेली आहे। दिवसही महत्त्वाचा आहे, सरकारची भूमिका आज कळणार आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी हा गोंधळ झालाय, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच सेजल, आपण पाहतोय की जंतर मंतरवरती आजच्या आणि उद्याच्या दिवशी सर्वात मोठी गर्दी होईल असा अंदाज कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवली होती। कारण की आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज होता आणि मोठ्या प्रमाणात गरमी देखील दिल्लीमध्ये आहे। तरी देखील अनेक विद्यार्थी, अनेक आंदोलक जे आहेत ते जंतर मंतरवरती जमा झालेले आहेत। मेट्रो सेवा बंद आहे तरी देखील गर्दी झाली आणि त्याच्यामुळे मोठा गोंधळ जो आहे जंतर मंतर परिसरामध्ये आहे। जंतर मंतरचं ज्या ठिकाणी मंच टाकलेला आहे आणि त्याच्या समोर जे विद्यार्थी आहेत त्याच्या बाहेर अधिक विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामुळे पोलिसांची आणि काही कार्यकर्त्यांची बाचाबाची देखील ठिकठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की विद्यार्थ्यांचा रोष जसा सरकारच्या विरोधात आहे तसाच रोष हा पोलिसांच्या विरोधात देखील आहे आणि त्याच्यामुळे पोलीस आणि आलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची ठिकठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। दुपारी 3:30 वाजता सरकारचे प्रतिनिधी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक जी आहे ती बैठक पार पडणार आहे। काल बैठक पार पडली त्यावेळेस त्यांच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्या। एक मागणीसाठी सरकारने वेळ घेतला होता आणि त्या मागणीवरती आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी जंतर मंतरवर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या गर्दीमुळे मोठा गोंधळ जो आहे तो गोंधळ सर्वीकडे उडाला आहे। कारण की कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं